मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। परभणीतील काही महसूल मंडळामध्ये 65 मिलीमीटर पेक्षाही कमी पाऊस। अत्यल्प पावसामुळे कापूस या पिकासह सोयाबीनची पिकंही करपली। अशा महसूल मंडळांचे स्पॉट पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या, भाजपचे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। शेतकरी कर्जमाफीचं आंदोलन मुंबईत धडकणार। 28 ऑक्टोबरला मुंबईत कर्जमाफीसाठी भव्य मेळावा होणार। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांची घोषणा। सरकारनं कापसावरील 11% आयात शुल्क माफ केल्यानंतर कापसाच्या दरामध्ये घट। सरकारचा हा निर्णय आत्मघातकी असून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना संपवणारा। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींची टीका। बुलढाण्यामधील शेतकऱ्याला तलावात 22 गुंठे जमीन जाऊनही मोबदला मिळाला नाही। 65 वर्षीय शेतकरी 5 वर्षांपासून जलसंधारण विभागाच्या चक्रा मारतोय। जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांचं शेतकऱ्याच्या मागणीकडे दुर्लक्ष। सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणामधील पाणीसाठा 105% वर। धरण काठोकाठ भरल्यामुळे उजनी धरणातून विसर्ग वाढवला। उजनी धरणाच्या 16 दरवाजांमधून 45,000 क्युसेकनं भीमा नदी पात्रात विसर्ग। गंगापूर धरणामधून 3025 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी पोहोचलं। परभणीत लाडक्या बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी। मूर्तीच्या खरेदीसाठी विविध साहित्यांच्या खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठेत गर्दी। नाशिकमध्ये यंदा 385 मंडळांना गणेशोत्सवासाठी महापालिकेकडून परवानगी। पंचवटी विभागात सर्वाधिक 97 मंडळांना परवानगी देण्यात आली आहे। दरम्यान एकूण 720 मंडळांनी महापालिकेकडे परवानगीसाठी अर्ज केला होता। धुळे शहरामध्ये गणेशोत्सवाची धूम। सुमारे 70,000 ते 80,000 गणेश मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध। बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी लगबग। तर कोकणात लाडक्या बाप्पाचं आगमन। सिंधुदुर्गात भक्तिमय वातावरणात बहरलेल्या भातशेतीमधून मार्ग काढत बाप्पाला आणताना भक्तांचा उत्साह शेगेला। बारामतीच्या मोरगावमध्ये आजपासून भाद्रपद यात्रा उत्सवाला सुरुवात। 5 दिवस जलस्नान घालण्यासाठी भक्तांना श्रींच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश दिला जातो। त्यासाठी राज्यभरातून लाखो गणेश भक्त मोरगावमध्ये दाखल होतात। अमरावती जिल्ह्यामध्ये यावर्षी 1900 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये विराजमान होणार बाप्पा। 384 गावांमध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवली जाणार। नागपुरात मातीच्या मूर्ती घेणाऱ्यांना त्या योग्य मिळाव्या यासाठी मूर्तिकार संघटनेनं अभियान राबवत मूर्तीवर QR कोड लावले। मातीच्या मूर्तींसाठी QR कोड लावलेल्या दुकानांमध्ये या मूर्तिकार संघटनेचं गणेश भक्तांना आवाहन। जळगावच्या भुसावळ आगारातील 48 पैकी 21 बसेस कोकणामध्ये गेल्यामुळे 34 बस फेऱ्या रद्द। आगारातून उपलब्ध 27 बसेसवर पंधरवाड्याचं नियोजन। बस फेऱ्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय। पुणे सातारा महामार्गावर कापूरहोळ परिशचंद्री गावाजवळ मोठी वाहतूक कोंडी। गावी निघालेल्या गणेश भक्तांची वाहनं एकाच वेळी रस्त्यावर आल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी। नंदुरबारमध्ये बाप्पांच्या आगमनासाठी बाजारपेठा सजल्या। गणेश मूर्तींच्या किमतीमध्ये 25% वाढ। लहान मूर्ती घेण्यासाठी मध्य प्रदेश गुजरातमधूनही ग्राहक बाजारपेठेत दाखल। लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी पंढरपूर नगरी सजली। विविध डेकोरेशनच्या साहित्यासह आकर्षक मखर, रंगीबेरंगी पडदे, विद्युत रोषणाईने बाजारपेठ फुलून गेली। नाशिकमधील बाजारांमध्ये बाप्पाच्या आगमनाची लगबग पाहायला मिळते। बाप्पाच्या स्थापनेसाठी लागणारं पूजेचं साहित्य खरेदी करण्यासाठी नाशिकच्या बाजारपेठांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी। तर कोकणामध्ये गणेश चतुर्थीची धूम। सिंधुदुर्गात बाजारपेठेत खरेदीची लगबग। सजावटीचं सामान तसंच फळं, फुल मार्केटमध्ये तुफान गर्दी। कोल्हापुरातील गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणूक मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य। रस्ते दुरुस्तीसाठी राज्य सरकारनं तब्बल 110 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली होती, मात्र तरी देखील रस्त्यांची दुरुस्ती केली नसल्याचा आरोप। पनवेलच्या ST स्टँडमध्ये मोठे खड्डे। गणेशोत्सव अवघ्या काही तासांवर आलेला असताना गणेश भक्तांमध्ये मोठी नाराजी। जळगावमध्ये घरोघरी महिलांमध्ये हरतालिका पूजेचा उत्साह। एकत्रित येत अनेक महिलांकडून सामूहिकरित्या हा उत्सव साजरा।
नांदेडच्या नायगावमध्ये स्वर्गीय खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचं अनावरण. माजी खासदार वसंतराव चव्हाण यांचं मागच्या वर्षी 26 ऑगस्टला निधन झालं होतं. कोल्हापुरातील गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणूक मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. रस्ते दुरुस्तीसाठी राज्य सरकारनं तब्बल 110 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली होती, मात्र तरीही रस्त्यांची दुरुस्ती होत नसल्याचा आरोप. पनवेलच्या एसटी स्टँडमध्ये मोठाले खड्डे. गणेशोत्सव अवघ्या काही तासांवर आलेला असताना खड्डे बुजवले गेले नाहीत. गणेश भक्तांमध्ये मोठी नाराजी. निफाड साखर कारखान्याचे सभासद आणि कामगार सहमागण्यांसाठी आक्रमक. कारखाना विक्री करू नये, थकीत थकबाकी आणि सभासदांची देणी देण्याच्या मागणीसह इतर मागण्यांबाबत प्रांत कार्यालयावर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन. बीडच्या अंबाजोगाईमध्ये सुसज्ज असं 1150 खाटांचं रुग्णालय उभारणार. तसंच स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचं काम दर्जेदार पद्धतीनं करावं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना. पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेवरून मनसे आक्रमक. पुण्यामधील प्रभाग रचना पूर्णपणे चुकीची केल्याचा मनसेचा आरोप. मनसे प्रभाग रचनेविरोधात हायकोर्टात धाव घेणार. नांदेड रेल्वे स्थानकावरून मुंबईला वंदे भारत ट्रेन धावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. मुख्यमंत्र्यांकडून प्रवाशांना सुखकर प्रवासासाठी शुभेच्छा. बीडमध्ये खासदार बजरंग सोनवणे यांच्याकडून मांजरा धरणामध्ये जलपूजन. शेकडो कार्यकर्त्यांसह बजरंग सोनवणे मांजरा धरणावर दाखल. मांजरा धरणातून बीडसह लातूर आणि धाराशिवला पाणीपुरवठा. सुरत अमरावती एक्सप्रेसला जळगावच्या नाडगाव बोदवड रेल्वे स्टेशनवर थांबा. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश. चंद्रकांत पाटलांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. थकीत देयकं मिळावी या मागणीसाठी नागपुरात कंत्राटदार संघटनेचं भीक मागो आंदोलन. विदर्भातील कंत्राटदार संघटनांचं नागपुरातील संविधान चौकात आंदोलन. जळगावच्या मुक्ताईनगरमधील उपजिल्हा रुग्णालयामधील महिला कर्मचारी आणि डॉक्टरसोबत गैरवर्तणूक. घटनेची तातडीनं चौकशी करून दोषींवर कारवाई करा. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची प्रशासनाकडे मागणी. शिक्षक भरतीमध्ये घोटाळा झाल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप. निकाल IBPS फॉर्मॅटमध्ये न लावल्यामुळे पुण्यातील विद्यार्थी संतप्त. बोगस नावं वापरून परीक्षा दिल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं योग्य निर्णय घेतला नसल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षेचा निकाल 30 ऑगस्टला लागणार. परीक्षेच्या 2 महिन्यांनीच निकाल दिला नसल्यामुळे विद्यार्थ्यांची नाराजी. सेट परीक्षेच्या निकालासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. TV9 मराठीच्या बातमीनंतर विद्यापीठाकडून निकालाची तारीख जाहीर. जळगाव अंमळनेरच्या अंबारे इथल्या 21 वर्षीय CISF जवान दशरथ पाटलांना मुंबईत कर्तव्यावर असताना वीरमरण. जवानावर मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. जळगावमध्ये अंगणात खेळणाऱ्या गतिमंद अल्पवयीन मुलीचा विनयभंग. जळगाव शहर पोलीस ठाण्यात पॉक्सोसह विनयभंगाचा गुन्हा दाखल. आरोपीला अटक. गावातील पाणी योजना सुरू व्हावी यासाठी उपसरपंचांनी भीक मागितली. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील परसवाडा देव्हाडी इथला प्रकार. तहसील कार्यालय पंचायत समितीसह गावात नागरिकांना भीक मागितली. एकनाथ शिंदेंचा स्वीय सहाय्यक असल्याचं सांगत फसवणूक. 18 जणांची 55,60,000 रुपयांची फसवणूक. जळगाव आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल. पुण्यामध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू विक्रीवर कारवाई. एकाच दिवसात 42 हातभट्टी तसंच दारू विक्रेत्यांना पकडलं. झोन 4 पोलिसांची मोठी कारवाई. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी.